नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेत आपण आज जबरदस्त ट्विस्ट बघणार आहोत। तर इकडे कमळी ही अन्नपूर्णा आजीला भेटण्याकरता आलेली असते, तर अनिकाही तिला गाडी साफ करायला लावतो। तर तिथे वकील आणि सर्व आतमध्ये बसलेले असतात। तिथून कमळीच्या आजोबाले म्हणजे राजनच्या वडिलांना कमळीच्या हातावरची जन्मखून दिसते आणि कमळी हीच आपली नात आहे असं त्यांना कळतं। पण आणखीन अन्नपूर्णापर्यंत ही गोष्ट आलेली नाहीये की कमळी हीच तिची नात आहे। तर आजोबा सतत बाहेर बघत असतात, म्हणजे राजनचे वडील हे सतत बाहेर बघत असतात, म्हणून अन्नपूर्णा ही त्यांच्याकडे येते आणि विचारते, तुम्ही सतत बाहेर का बघता, तुम्हाला बाहेर जायचं का? तेव्हा आजोबा बोलतात, हो, म्हणजे त्यांना बोलता तर येत नाही, पण ते सांगतात अन्नपूर्णाला की मला बाहेर जायचं आहे। तेव्हा आता निगीची आणि कमळीची ही गाडी पुसून झालेली असते आणि आता ते बोलतात अनिकाला, आता तरी आमची गाठ घालून दे ना अन्नपूर्णा मॅडम सोबत, आम्हाला काम आहे, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे। पण अनिका म्हणते गेट आउट असं म्हणून त्यांना तिथून हाकलून लावते, म्हणजे त्यांना बाहेर जाण्याकरता सांगते आणि अन्नपूर्णा आणि कमळीची ही भेट त्या घालून देत नाही। तर इकडे कमळी आणि निगी ह्या अनिकाच्या सांगण्यावरून चेहरा पाडून तिथून निघून जातात। तर आता आजोबाला घेऊन अन्नपूर्णा ही बाहेर आलेली असते, पण तोपर्यंत निगी आणि कमळी हे तिथून निघून गेलेल्या असतात। तर आता अन्नपूर्णाची आणि कमळीची काही भेट झालेली नसते। तर आता त्या रस्त्यानं बोलत असते, निगी बोलते की कमले, आता आपण फी कशी भरणार ग, आता आपली कोण मदत करणार, आता आपण काय करणार, मला तर काही कळतच नाही, रडायला येत आहे, आता आपल्याला गावी जावं लागणार का? तेव्हा कमळी बोलते, निगे तू टेन्शन नको घेऊ, करू आपण काहीतरी, आपल्याला देव काहीतरी मदत करणारच, आपलं स्वप्नही आपण अर्ध्या वाटेवर सोडून नाही जाणार। तर आता दोघी सुद्धा खूप विचारात आणि खूप थकलेल्या असतात, कारण अनिकाने ही गाडी 2-3 वेळ त्यांच्याकडून धुवून घेतलेली असते आणि त्यांना हकलून लावलेलं असतं, त्या तिथून निघून गेलेल्या असतात। तर आता इकडे त्या रस्त्यानं खूप टेन्शनमध्ये जात असतात आणि ऋषी त्यांना बघतो आणि असं दाखवतं की ऋषीला माहिती असतात त्या जाणार आहेत, ऋषीला त्यांच्याशी बोलायचं असतं। तर ऋषी म्हणतो, काय झालं, का रडतंय निगी, तू कशाला टेन्शन घेते, मी तुला मदत करतो, म्हणजे मी नाही करणार आहे, तुझ्या गावचा जो एक आहे ना तुझा फ्रेंड, त्याचा मला कॉल आला होता या नंबरवरून आणि तो तुझा मदत करणार असं बोलला। तर निगी आणि कमळी खुश होऊन जातो, म्हणतो खरंच आमची मदत करणार आहे तो? हो बोलला। ऋषी बोलतो, हो, आबानीच कॉल केला होता आणि त्या मुलाकडे पैसे दिलेले आहेत, त्यांनी मला तुझ्यासोबत बोलायचं सांगितलं। असं करून त्या दोघींना ते आता कॉल लावून देतात। पहिली निगी बोलते की खरंच तुला आबानं पैसे दिले का रे? तो बोलतो हो। त्यानंतर खरंच असं बोलून निगी कमळीकडे तो कॉल देतो आणि कमळी पण विचारते, खरंच का रे, आबानं तुला आमच्या मदतीसाठी पाठवलं का? तो बोलतो, हो, मी तुमच्या मदतीसाठीच आलोय, पण तो जो कोणी असतो ना एक जण, तो फक्त आणि फक्त ऋषीच्या सांगण्यावरून हे सर्व करत असतो, म्हणजे न कळतच ऋषी हा कमळीची मदत करत असतो। तर आता त्या दोघी पण खुश होतात आणि ऋषी आणि ही तिघं पण रस्त्यानं चालले असतात। आणि आता कमळीचा कॉल ठेवल्यानंतर लगेच तो माणूस 5-10 मिनिटानं ऋषीला कॉल करतो आणि म्हणतो की तुझ्या सांगण्यावरून आता मी हे काम केलेलं आहे। ऋषी त्याला थँक्यू म्हणतो आणि त्यानंतर अनिकाला जेव्हा माहिती पडतं की ऋषीनं ही कमळीची आणि निगीची मदत केली, त्यावेळेस रागिणीला आणि अनिकाला खूप राग येतो आणि आता त्या दोघी पण कमळीच्या जीवावर उठतात आणि कमळीविषयी खूप कारस्थान करायला लागतात। तर आपण पुढील एपिसोड हा पाहणं आपल्यासाठी खूप रंजक असणार आहे की अनिका ही कमळीविषयी काय नवीन कारस्थान करणार आहे आणि कमळी तिच्या हुशारीनं या सर्वांमधून कशी बाहेर पडणार आहे, हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे। त्यासाठी माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल